गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेत बरोबर 8 आणि 8 वाजता एक्झॅक्ट डॉट 8 वाजता आम्ही तयार झालेलो. कारण आम्ही निघणार तर होतो 6ला. 8चा का आता बोलाल तर कारण आता जातोय आपण सध्या रोपवेने वरती. थोडासा प्लॅन में चेंज हो गेला. जाताना रोपवेने जाऊ आणि येताना पायऱ्यांनी उतरून येऊ. कारण ते जे आपण काल वडापाव खाल्ला ते काका म्हणाले की आता थोडस तिथे शेवाळ पण जमा झालं असेल पायऱ्यांवरती, त्याच्यामुळे थोडस रिस्की पण होऊ शकतं. तर त्याच्यामुळे तो डिसिजन चेंज केलाय. अदरवाईज बाकी काही विषय नाहीये. पण दोन्ही एक्सपिरियन्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सो तुम्हाला थोडासा होम टूर देतो मी. इथून आपण आतमध्ये आलो की हा पूर्ण असा रूम आहे. वेगवेगळा पण आहे, बट याचं एक आहे की गाद्या सॅटिस्फाईड नाहीये. ज्यांना एकदम प्रॉपर गाद्यांवर झोपायची सवय असेल त्यांच्यासाठी ही गादी नाहीये, ती एक गोष्ट आहे. बाकी आता मी आलो इकडे म्हणून जर माझं बघून कोणी इथे आलं तर त्यांच्यासाठी सांगतो की जर रूम साफ नसेल, तुम्हाला जरा कुठे काय वाटलं तर त्यांच्याकडून प्रॉपर क्लिनिंग करून घ्या. कारण बाई आपण पैसे देतो, ठीक आहे. तर आम्ही सगळं क्लीन करून घेतलं. नवीन चादर, नवीन अंगावर कोरा करकरीत एकदम, आणि सगळं लादी बिदी फिनेलने आम्ही पुसून घेतलेलं आहे 8 जोड. सो इथे दोन्ही फॅनची सुविधा आहे, मस्त लाईट्स वगैरे पण आहेत. इथे कर्टन्स आहेत त्या साईडला, प्लस इकडे एसी आहे. जिसको एसी चाहिए एसी लेगा, नहीं चाहिए नहीं लेगा. इथे हे सगळं आहे. आरसा बिरसा पद्धतशीर थोडा मेकअप वेकअप करू शकतो, काय विषय. तर हा असा एक टॉयलेट बाथरूम आणि एकदम क्लीन आहे. बेसिक सुविधा आहेत. मेन म्हणजे गरम आणि थंड पाण्याची सुविधा आहे इकडे. त्याला जाऊया आपण आता रायगड सवारीला. मी खूप एक्सायटेड आहे भाई. आणि रोपवेने जायला माझं फाटते भाई, लिटरली फाटते. माहित नाही कसा एक्सपिरियन्स असणार आहे. सकाळचा काहीतरी नाश्ता करायला पाहिजे म्हणून या काकांकडे आपण काल आलो होतो. सो तिथे एक बटाटा वडा आणि मस्तपैकी एक चहा प्यायलो. खूपच सुंदर भाई, काय नादच नाही. म्हणजे तुम्ही या प्रत्येकाने इकडे या काकांना तेवढा सपोर्ट करा. वातावरण बघा गडावरचं. फायनली आपण तिकीट घेतलेलं आणि आता विषय रोपवेचा आहे. तो जीवदानी सारखंच आहे थोडंफार. हे रोपवे प्रकल्पाचे जनक विष्णुपंत जोग. सो आता आपण चाललोय म्हणजे रोपवेच्या ठिकाणी. पण इथे तुम्ही बघाल ना, रोपवेकडे जाताना आतमध्ये असं म्युझियम मधून जावं लागतं, ज्याच्यामध्ये सगळ्या महाराजांच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. शस्त्र पण आहेत समोर. असं सगळं छोटंसं म्युझियम आहे. चला फायनली रोपवे आलेली आहे. ही जरी लांबून एवढीशी दिसली ना तरी मोठी आहे. धुकं एवढं आहे ना की अख्ख्या धुक्यामध्ये ती गायब होते भाई, लिटरली. भाई आतून खूप फाटले माझे. कारण भाई तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघताय, पण मी इथे ती गोष्ट अनुभवतोय. सगळं सिक्युअर आहे, काय विषय नाही. बट आपने को उतना सारखं सारखं थोडी आलेलं आहे. पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेणार आहे. बाय. जय शिवाजी. ओ बाय 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 बाय. आलो आलो वर आलो बाय. ओ बाय फाटली आहे. वाव यार, जबरदस्त. काहीच काही दिसत तर नाहीये म्हणा, पण सुपर व्ह्यू आहे भाई. म्हणजे आता वरती काहीच नाही दिसत आहे. चारो जगह कोरा ही कोरा. खूप खोल आहे, खूप खोल आहे. व्ह्यू बघा भाई, एक नंबर. आलो भाई, फायनली आलो. सगळे सुखरूप पोचलेत, त्याच्यामुळे खूप हॅपी आहेत भाई सगळे. ओ भाई साहब. ओके गाईस, तर हे आताचं दृश्य, हे असं काही दृश्य आहे गडचं, त्याच्यामुळे जास्त काही कॅप्चर करता येणार नाही. मी तरी दिसतोय का? दिसतोय ना. पण भाई बघा ना, हे धुकं आखो देखी बघणे को मिलेगा दोस्तों, एकदम डोळ्यात. माझ्या सर्व व्ह्यूअर्सना एक विनंती आहे की आता इथून पुढे 10 ते 15 मिनिटं आपल्याला गडाबद्दलची माहिती मिळणार आहे. तर होईल तेवढं ही माहिती व्यवस्थितपणे ऐकून घ्यायची. चला आपण जाऊया आता गडावर. ओके, सो मित्रांनो, आता आपण आलोय रायगडावरती, प्रॉपर किल्ल्यावरती आलेलो आहे. म्हणजे जस्ट आता सुरुवात झालेली आहे. आणि एक गोष्ट अशी आहे की आपलं एवढं मोठं चॅनल आहे, सो त्याच्या माध्यमातून थोडीफार माहिती मला तुमच्यासाठी पण, आणि आपल्या चॅनलवर मी पहिल्यांदा गड किल्ला जर करत आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पण पाहिजे. इकडे मी आता गाईड घेतलेले, ते आपल्याला गाईड करणार आहे, थोडीफार माहिती सांगणार आहेत. परंतु किल्ला बघत असताना कोणी आपल्याकडे जो काही प्लास्टिक वरती आणला असेल तर कुठेही टाकायचं नाही, कचरा पेटीमध्ये टाकायचं. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करतो, माझं नाव आहे शिवाजी महादेव अवकिरकर. या ठिकाणी सर गाईडचं काम करतो. आपण सगळ्यांनी याच्यापूर्वी कधी हा रायगड किल्ला पाहिला असेल अथवा नसेल, परंतु आता आपण प्रत्यक्षपणे माझ्यासोबत हा रायगड किल्ला पाहणार आहात. या रायगड किल्ल्याची सर समुद्र सपाटीपासूनची उंची आहे
2851 फूट आणि या रायगड किल्ल्याची सर पायथ्यापासूनची उंची आहे 1375 फूट. म्हणजे तुम्ही आता खाली पायथ्याला गाडी पार्क येत ना तिथपासून हा रायगड किल्ला प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो. हे जावळीचं खोरं म्हटलं तर आदिलशाह सरदार जावळीचा चंद्रा मोरे याच्या ताब्यामध्ये हे पूर्णपणे जावळीचं जंगल होतं आणि हे जंगल आपल्या राजांनी या जावळीच्या मोऱ्यांकडून 15 मे 1656 साली जिंकून हे जावळीचं जंगल आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलं. जर का हे जावळी जंगल तुम्ही पाहिलं तर या जावळीच्या जंगलाला नेमकी सुरुवात कुठून होते? आपण सगळ्यांनी कधी प्रतापगड किल्ला पाहिलाय का? महाबळेश्वरमध्ये आहे की नाही? या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेच्या बाजूला एक कोकणदिवा म्हणून एक डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जो काही तुम्हाला खाली जंगली भूभाग परिसर बघायला मिळतो याला जावळीचं खोरं असं म्हणतात. आणि हे जावळीचं खोरं पूर्वी इतकं घनदाट जंगल होतं की याच्यावरती म्हण आहे की आपल्या डोक्यातली ऊळ एखाद्या अस्वलाच्या केसामध्ये सोडली तर ती सापडेल, परंतु या जावळीच्या जंगलात सोडलेला भला मोठा हत्ती सापडणार नाही. हे पूर्वी इतकं घनदाट जंगल. हे जंगल आपल्या राजांनी 15 मे 1656 साली जिंकून आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलं आणि त्यावेळेस पहिल्यांदा या जंगलामध्ये राजांनी सर या डोंगराला पाहिलं. पूर्वी या डोंगराचं नाव काय होतं? रायरीचा डोंगर. हा निव्वळ फक्त डोंगर होता, याच्यावरती पूर्वी काही इमारती वास्तू वगैरे काहीच नव्हत्या. ज्यावेळेस राजांनी या डोंगराला पाहिलं पाहता क्षणी राजांच्या तोंडून या डोंगराबद्दल काही उद्गार वाक्य बाहेर पडले की राजा खासा जाऊनी पाहता हा गड बहुत चखोट आहे. या गडाचे कडे हे तासल्याप्रमाणे गाव दीर्घ उंच. पर्जन्यकाळी या कड्यावरती गवत उगवत नाही. धोंडा तासेवा एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखुणे महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी पुणे तालुक्यामध्ये राजगड, परंतु स्वराज्याच्या वाढत्या विस्तारामुळे महाराजांनी या रायगडाची दुसरी राजधानी म्हणून निवड केली आणि या रायरीच्या डोंगराचं रायगड असं नामकरण केलं. जर का आपण रायगड किल्ल्याचं क्षेत्र पाहिलं तर संपूर्णपणे हा डोंगर पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत 1200 एकरामध्ये पसरलेला आहे. मात्र गडावरील हा सपाट परिसर हा मात्र 100 एकराचा आहे. या 100 एकराच्या परिसरात आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांनी 14 वर्षामध्ये या रायगड किल्ल्यावरती काय काय बांधलं तर 350 इमारती बांधल्या, 84 पाण्या टाक्या आणि मोठमोठी 11 तलाव बांधली. जर काही सगळं बघायचं म्हटलं तर 2 दिवस पुरत नाही. 44 पॉईंट आहेत. तुम्ही आज महत्वाची 22 ठिकाणं 2 ते 8 दिवसात तुम्ही आज रायगड किल्ल्यावरती बघू शकता. तुम्ही आता सगळेजण रोपे आलात ही रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे आणि जो शिवभक्त गडावरती 2000 पायऱ्या चढून पायी मार्गाने गडावरती येतो ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू. म्हणजे आता आपण थोडक्यात रायगड मागच्या साईडने बघतो बघा. तुम्ही अवघ्या 4 महिन्यात रोपेने वरती आलात, पुन्हा 100-125 पायऱ्या होते की नाही, ते आता नवीन केल्या पायऱ्यात, परंतु 100 पायऱ्या चढताना आपण सगळेजण थकून जातो, बरोबर ना? मग इथे प्रश्न पडतो की आपल्या राजांनी इथे अशा 350 वास्तू इमारती बांधल्या. या इतक्या इमारतींसाठी लागणारा हा मोठमोठा दगड इतक्या उंचावरती कसं काय आणला? हा दगड खालनावरती आणणं शक्य आहे का? नाहीये. परंतु आपल्या राजा ग्रेट वजांनी काय केलं, या गडावरतीच मोठमोठी टाकी खोदली, तलाव खोदली. याच्यामधून जो दगड निघाला तो या बांधकामासाठी वापरला. जिथे खड्डा पडला तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी मिळालं आणि बांधकामासाठी दगड मिळाला. हा दगड जॉईन करण्यासाठी पूर्वी चुना, गूळ आणि शिस म्हणजे लीड वापरलं बघा. या प्रत्येक इमारतींच्या वरती सर पूर्वी छत असायची, सागवानी लाकडाचे खांब, याच्यावरती कोकणातली मातीची कवलं, आतमध्ये रंगीबेरंगी पैठणी कापडं, मखमली पडदे आणि मशालीच्या उजेडामध्ये हा संपूर्ण रायगड किल्ला पूर्वी सवलायचा. परंतु सर इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 10 मे 1818 मध्ये या रायगड किल्ल्यावरती तोफेंचा मारा केला आणि त्यावेळेस हा रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणजे जे काय संपूर्ण ही लाकडी छतं होती त्या काळात ती पूर्णपणे जळून गेली. आता मात्र आपल्याला या दगडी इमारती अवशेष आणि चौथरे हे रायगड किल्ल्यावरती बघायला मिळतात. तर आता आपण सगळेजण ज्या ठिकाणी उपसात याला राण्यांचे महाल असं म्हणतात. हा तुम्हाला पूर्ण एक बघायला मिळतो. हा एका राणीचा एक महाल आहे. असे एकाला एक लागून सलग सेम सारखे असे या बाजूला 6 दालनं म्हणजे 6 महाल बघायला मिळतात. हा प्रश्न पडतो की आपल्या राजांना एकूण राण्या किती होत्या? सर आपल्या राजांना एकूण 8 राण्या होत्या. यांची नावं आहेत सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई. अशा आपल्या राजांना एकूण 8 राण्या. परंतु गडावरती अशी 6 दालनं बघायला मिळतात. मग उरलेल्या 2 राण्या कुठे राहायच्या? छत्रपती शिवाजी महाराजांची पट आणि सईबाई ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे 2 वर्षाचे होते त्यावेळेस सईबाईंचं निधन
हे राजगड किल्ल्यावर झालं. म्हणजे दूर जाव्याने सईबाईंनी हा रायगड किल्ला पाहिलेला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आऊसाहेब राष्ट्रमध्ये जाऊन ना उतरत्या वयात या रायगडाचं वातावरण हे मानवत नव्हतं म्हणून जाऊनच्या राहण्याची व्यवस्था राजांनी खाली पायथ्याला पावसाळा गावी केली आणि त्यांच्या सेवेसाठी एक राणी म्हणजे पुतराणी या रायगड किल्ल्याच्या पायथ्या राहायच्या. उरलेल्या 6 राण्या यापूर्वी रायगडावरती याच ठिकाणी राहायच्या. पूर्वी या महालांची रचना कशी होती बघा. समोर तुम्हाला इकडे हे 2 चौथरे बघायला मिळतात. हा 1 नंबर चौथरा म्हणजे राणीचं हॉल आहे. हा पुढचा 2 नंबर चौथरा म्हणजे बेडरूम अंतापूर. समोर त्या बाजूला एक ओपन खिडकी कोपऱ्या थंड हवा खायला. आतमध्ये 350 वर्षापूर्वीचं इंडियन टॉयलेट सिस्टम आज सुद्धा आपल्या रायगड किल्ल्यावरती बघायला मिळतं. आपल्याला वाटतं टॉयलेटचे भांडे डिझाईन ही इंग्रजांनी केली असावी, परंतु याचं डिझाईन 350 वर्षापूर्वी आपल्या राजांनी याच ठिकाणी दगडामध्ये केलं. इंग्रजांनी याला पाहिलं, त्याचं मॉडिफिकेशन केलं. आता वापरतो चिनी माती भांडी. या दोन्ही बाजूला जे काही तुम्हाला ही दगडी वाला बघायला मिळते का, हे पूर्वीची सुरक्षा भिंत आहे. म्हणजे जी छतं होती ते या भिंतींच्या वरती नव्हती. हे आतमधले चौथरे म्हणजे ही मूळ इमारत आहे. आपण जशी कोकणात 4 पकी आकाराच्या मातीच्या कौलांची घरं बघतो की नाही, असं मूळ स्ट्रक्चर हे या इमारत चौथऱ्याच्या वरती उभं होतं आणि या मूळ इमारतीला धक्का लागू नये म्हणून ही दोन्ही साईडची सुरक्षा भिंत प्रोटेक्शन वॉल जे काही तुम्हाला गडावरती असं विटांचं बांधकाम बघायला मिळेल हे सगळं सर पेशव्यांच्या काळातलं आहे. 1733 ते 1818 पर्यंत पेशव्यांचं राज्य होतं आणि पेशव्यांनी त्यांच्या राहणीमानाप्रमाणे काही चेंजेस केले. विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळातलं आणि हे दगडी बांधकाम. तर आपला हा रायगड किल्ल्यावरचा दुसरा पार्ट आहे आणि शेवटचा व्हिडिओ आहे. तर होता होईल तेवढं कन्सिस्टंटली व्हिडिओ पूर्ण बघा, कारण भाई हे तर तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर बघताय, पण मी समोर असताना माझ्या अंगावर लिटरली काटा येत होता. ज्या गेटनं आता तुम्ही गडावरती एंट्री केली की नाही त्या गेटचं नाव मेणा गेट आणि याच गेटच्या बरोबर अपोजिट समोर त्या बाजूला एक गेट आहे, त्या गेटचं नाव पालखी गेट. पूर्वी मेणा आणि पालखी असे 2 प्रकार. मेणा म्हणजे बंदिस्त आणि पालखी म्हणजे ओपन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्याच्या स्त्रिया पॅकबंद मेण्यात बसून रायगडाच्या मागच्या बाजूला थंड हवा खायला किंवा सूर्यास्त बघायला या गेटमधून येणं जाणं करायच्या म्हणून त्या गेटचं नाव मेणा गेट. आणि समोर ज्यावेळेस आपल्या राजांची पालखी पायी मार्गाने किल्ल्यावरती यायची ती याच गेटनं किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यात एंट्री करायची म्हणून त्या गेटचं नाव पालखी दरवाजा. या दोनही गेटच्या मध्ये ही पूर्ण आडी भिंत आहे बघा. याला राण्यांचे महाल म्हणतात, परंतु या प्रत्येक महालांच्या समोर आता उभे असे काही हे चौथरेत बघा है ना. याला दासी ओटा असं म्हणतात. म्हणजे राजांच्या राण्या होत्या, त्यांच्या सेवेसाठी ज्या काही पूर्वी दास्या होत्या, नौकर चाकर लोक असायचे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही पूर्वी या ठिकाणी केली याची. जर का तो नोकर आपल्या घरातून अपडाऊन करत असेल तर तो फितूर शिकतो ना, आणि फितूर ही स्वराज्याला चालणार नव्हती म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही पूर्वी या ठिकाणी केल्याची. यांना दास्योटा असं म्हणतात. तेलींच्या खाली समोर धुक्यामध्ये काही इमारती बघायला मिळतात खालच्या बाजूला. याला अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे असं म्हणतात. आपल्या राज्यांचं पूर्वी 8 लोकांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. अनाजीपंत, निराजीरावजी, मोरोपंत पिंगळे, रामचंद्र त्रिंबक, खंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तो असे काही मिनिस्टर मंत्री असायचे आणि या प्रत्येक मंत्र्याला राहण्यासाठी इकडे स्वतंत्र बंगले असायचे. हे 350 वर्षापूर्वीचं स्वराज्याचं देशातलं पहिलं मंत्रालय आणि हेच 8 मंत्री स्वराज्याच्या 365 गडकिल्ल्यांचा आणि गावांचा कागदोपत्री व्यवहार सांभाळायचे. हा त्यांचा राहण्याचा रेसिडेन्शियल एरिया आहे. त्यांची जी काही कार्यालय होती, ऑफिस होती, हे पुढे सचिवालय आहे. हे नंतर मी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दाखवणार बघा. आता इकडे बघा समोर तुम्हाला या जाळीमध्ये काही 3 खड्डे बघायला मिळतात. याला धान्यांची कोठारं किंवा कोकणामध्ये याला पेव किंवा कणगी सुद्धा म्हणतात, परंतु हे सर किल्ल्यापुरतं मर्यादित धान्याचं कोठार आहे. स्वराज्याची धान्याची कोठारं कोल्हापुरामध्ये पन्हाळगडावरती आहेत. त्याला अंबारखाना म्हणतात बघा, बरोबर की नाही. म्हणजे जर का स्वराज्यामध्ये कुठे धान्याची कमतरता पडली तर धान्य तिकडून घेतलं जायचं. पण जर का या रायगड किल्ल्याला शत्रूने वेढा दिला तर किल्ल्यावर असणाऱ्या सैन्याला 6 ते 7 महिने धान्य पुरेल एवढा इमर्जन्सी अन्न धान्यासाठा याच्या आतमध्ये करून ठेवलायचा. याची हाईट आहे 22 फूट, 20 फूट 15 फूट, हे इतकं खोल आहे. परंतु सर 1733 मध्ये या रायगडावरती पेशव्यांचं राज्य आलं. पेशव्यांनी याचा उपयोग कैद्यांची कोठारं म्हणून केला. म्हणजे जो कोणी गडावरती चोरी, लाडी, लबाडी गुन्हा करेल त्या 7 दिवस याच्या आतमध्ये डांबायचं. 8व्या दिवशी आपला गुन्हा कबूल नाही केला तर त्याचे हातपाय बांधायचे, पोतत घालायचं. गडावर पनिशमेंट पॉईंट टकमकटक पॉईंट आहे, याच्यावरून त्याला फेकून दिलायचं. मात्र आपल्या राजांनी याचा उपयोग धान्यांची कोठारं म्हणूनच केला आणि पेशव्यांनी कैद्यांची कोठार म्हणून. बघा पुढे आपण आपल्या राजांचा मूळ राहता राजवाडा बघायला सगळेजण पुढे जाऊया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. रायगडावर खडे पसरले, रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी आणि हीच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही. हीच आम्हाला माणिक मोती, दुसरी दौलत नाही. हा जो काही तुम्हाला मोकळा परिसर बघायला मिळते की ना समोरचा, याला इतिहासामध्ये आपल्या राजांच्या मूळ राहत्या राजवाड्याचा भाग असं म्हणतात. परंतु याच्यामध्ये तुम्हाला असे आडवे समोर या लाईन मध्ये काही 4 चौथरे बघायला मिळतील.
या प्रत्येक चौथऱ्याची कामं वेगवेगळी असायची. हा जो 1 नंबर चौथरा बघायला मिळतो हे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. राजांचा राजमहाल बघा सर, हा पूर्वी एकावर एक असा 2 मजली होता, साधारण 32 फुटी उंचीचा. या चौथऱ्याच्या वरती जे काही छोटे तुम्हाला दगडी खांब स्पॉट बघायला मिळतात, याच्यावरती पूर्वी सागवणी लाकडाचे कॉलम म्हणजे खांब उभे असायचे. याच्यावरती कोकणातली मातीची कौलं, आतमध्ये रंगीबेरंगी पैठणी कापड, मखमली पडदे आणि माशालीच्या उजेडामध्ये हा संपूर्ण राजवाडा हा पूर्वी सजवायचा. ज्यावेळेस आपल्या राजांचं सर या ठिकाणी वास्तव्य असेल त्यावेळेस या वाड्याचं सौंदर्य कसं असेल याची कल्पना करा. सर या ठिकाणावर आपल्या राजांनी अखेरची 10 वर्ष राज्यकारभार सांभाळला. 1670 ते 1680 आणि छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरची 9 वर्ष राज्यकारभार हा याच ठिकाणाहून सांभाळला. या रायगडाने त्याच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे सर 2 क्षण पाहिले. पहिला म्हणजे स्वराज्याचा सुवर्ण दिवस, आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 मध्ये याच रायगडाने पाहिला आणि जो दिवस या रायगडाच्या पदरी पडला. स्वराज्याचा काळा दिवस 3 एप्रिल 1680 हनुमान जयंती या दिवशी दुपारी 12च्या प्रहरी राजाने अखेरचा श्वास हा मात्र याच चौथऱ्यावर सोडला. परंतु राजांच्या देहचितला अग्नी ही जगदीश्वराच्या साक्षीने जगदीश्वर मंदिराच्या समोर दिली, कारण आपले राजे हे शंकराचे भक्त होते. जर का आपण आपल्या राजांचं आयुष्य पाहिलं तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. 19 एप्रिल 1630 ते 1680 आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजांनी 350 गड किल्ले जिंकले आणि 18 पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्र घेऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आता जर का आपण आपलं आयुष्य पाहिलं तर आपली वयाची 20 वर्षे बालपणात खेळण्यातच जातात आणि राहिलेल्या 30 वर्षामध्ये आपल्या मनासारखं एक घर सुद्धा बांधू शकत नाही. परंतु राजांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हे अतिशय पवित्र ठिकाण म्हणजे आपल्या राजांचा हा मूळ राहता राजवाडा बघा. आता राजवाडा लागून आपल्या कोपऱ्यात इकडे या दगडामध्ये कोरल्या काय टाक्या बघायला मिळतात. याला पूर्वीचे पिण्याच्या पाण्याचे हौद असं म्हणतात बघा. याच्या खालच्या बाजूला म्हणजे रायगडाच्या समोरच्या बाजूला एक तलाव आहे, गंगासागर तलाव. या तलावामधून कावडी असाने पाणी आणलं जायचं. या टाक्यांमध्ये स्टोअर करून मग ते पाणी राजांना पिण्यासाठी नंतर या राजवाड्यामध्ये नंतर वापरलं जायचं बघा. आता इकडे तुम्हाला एक आयताकृती खड्डा बघायला मिळतो बघा. याला आपल्या राजांचं स्नानगृह असं म्हणतात, म्हणजे आंघोळ करण्याचं ठिकाण आहे. इंग्रजांनी याला पाहिलं, त्याचं मॉडिफिकेशन केलं. आता आपण वापरतो बाटक किंवा स्विमिंग पूल, परंतु हे 350 वर्षापूर्वीचं राजांचं स्नानगृह आंघोळ करण्याचं ठिकाण आहे. आता इकडे आपण स्वयंपाकघर बघायला सगळेजण पुढे जाऊया. सगळ्यांनी हा 1 नंबर चौथरा पाहिला की नाही, आपल्या राजांचा मूळ राहता राजवाडा, बरोबर ना. आता आपण सगळेजण या 2 नंबर चौथऱ्यात उभे आहात. हा एल आकाराचा बघायला मिळतो का आपल्याला? याला आपल्या राजांचं स्वयंपाकघर असं म्हणतो, म्हणजे आता आपण किचन म्हणतो की नाही सर, परंतु पूर्वी याला मुतपाकखाना म्हणायचे. प्रश्न पडतो की राजांच्या राजवाड्याला लागून लगेच या ठिकाणी स्वयंपाक का? पूर्वी राजेशी असायची आणि वीरबदा होण्याची शक्यता जास्त असायची. मग राजांचा स्वयंपाक हा राजांच्या नजरेसमोर पूर्वी याच ठिकाणी केलायचा. या ठिकाणी आपल्याला एक शिवकाळातलं उखळ बघायला मिळतं का समोर तुम्हाला? आताच्या काळातलं मिक्सर आहे की नाही, पूर्वीच्या राजांचं शिवकाळातलं हे उखळ आहे. म्हणजे याच ठिकाणी कधीतरी राजाने इथून स्वयंपाक मला खाला असतं 100%. आता याच्या पुढे बघा समोर तुम्हाला इकडे एक 3 नंबर चौथरा बघायला मिळतो का? सगळ्यात हा तुम्हाला लांब दिसतो बघा. हे बघा, हे लोक उभे आहेत ना सगळ्यात लांब. याला आपल्या राजांचं सचिवालय असं म्हणतात, म्हणजे स्वराज्याचा दप्तरखाना. स्वराज्याच्या 365 गडकिल्ल्यांचा आणि गावांचा कागदोपत्री व्यवहार हा पूर्वी या ठिकाणाहून चालायचा. जे काय राजांचे 8 मंत्री होते, या 8 मंत्र्यांची या चौथ्याच्या वरती पूर्वी ऑफिस कार्यालय असायची. म्हणजे जो काही अखंड स्वराज्याच्या 365 गडकिल्ल्यांचा आणि गावांचा कागदोपत्री व्यवहार हा पूर्वी याच ठिकाणाहून चालायचा. आपल्या स्वराज्याचं सचिवालय दप्तरखाना आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. इमारती बघायला मिळतात का? याला सप्त मनोरे असं म्हणतात आणि सर यांची उंची ह्या पूर्वी एकावर एक अशा 7 मजली होत्या, परंतु आता आपल्याला पलीकडे 2 मजली आणि हा 3 मजली बघायला मिळतो, बरोबर की नाही. तो पलीकडे छोटा, याचं नाव आहे विजयस्तंभ. विजयस्तंभ का? तर आपल्या राजांनी एखादा गडकिल्ला किंवा मोहीम जिंकली तर याच्या 7व्या मजल्यावरती गवताची गंजी किंवा भगवा ध्वज फडकवायचा. किल्ल्याच्या आजूबाजूला जे काही गडकिल्ले गाव आहेत तिथल्या लोकांना एक मेसेज आहे की आपल्या राजांनी एखादा गडकिल्ला मोहीम जिंकले, विजयाचं प्रतीक म्हणून याचं नाव विजयस्तंभ. हा सुद्धा एकावर एक 7 मजली इतका उंच होता. याच्या 7व्या मजल्यावरती पूर्वी पाण्याने भरलेली टाकी ठेवल्याची. प्रत्येक मजल्यावरती एअर प्रेशरनं कारंजे उडवल्याचे. आतमध्ये रंगीबेरंगी पैठणी कापड, मखमली पडदे आणि माशालीच्या उजाने दररोज सकाळी संध्याकाळी संपूर्ण मजले हे पूर्वी सर सजवल्याचे. सर ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे. किल्ल्याचं सौंदर्य वाढावं, देखा वाढावा म्हणून आपल्या राजांनी या सप्त मनोऱ्यांची या ठिकाणी निर्मिती केली. समोर तुम्हाला तिकडे धुक्यामध्ये एक बॉक्स आकाराची रूम बघायला मिळते का समोरची? याला टंगसा असं म्हणतात. मिंट म्हणजे छापखाना. आता आपण आपली करन्सी रिझर्व्ह बँकेमध्ये छापतो की नाही, परंतु 350 वर्षापूर्वी स्वराज्याची करन्सी या ठिकाणी छापली याची. होम, नाणी, शिवराई, राजमुद्रा
आपल्या राजांची राजमुद्रा होती की प्रतीप चंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेच्या कल्याणासाठी वाढत जाऊ अशी आपल्या राजांची राजमुद्रा पूर्वी याच ठिकाणी छापली जायची. म्हणजे पूर्वीच्या काळात राजांची ही रिझर्व्ह बँक आहे. तर याच्या पुढे बघा समोर इकडे तुम्हाला एक आयतावरती हा समोरचा खड्डा बघायला मिळतो का. तर आता तुम्हाला सगळ्यांना या तडबुंज खाली एक तलाव बघायला मिळतो बघा, पण धुक्यामध्ये मुळे स्पष्ट दिसत नाहीये. इथे खाली एक तलाव आहे. या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. याचं नाव गंगासागर का, आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्ट आले. त्यांनी येताना 7 नद्यांचं पाणी आणलेलं. राज्याभिषेकानंतर जे काही उरलेलं पाणी होतं ते या तलावामध्ये विसर्जित केलं म्हणून या तलावाचं नाव पडलं तीर्थ गंगासागर तलाव. याच्यावरती काव्य आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्राचे पाणी जलहे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयाचे गंगासागर. आज सुद्धा रायगडावरती असंख्य शिवभक्त येतात. येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज सुद्धा हा एक तलाव करतो. अशी मोठी मोठी आकरा आहेत, परंतु बाकीचे आपल्याला लिकेज असं बघायला मिळतात. परंतु हे जसं शिवकाळात राजांच्या काळ होतं आज सुद्धा आपल्या रायगड किल्ल्यावरती या ठिकाणी बघायला मिळतं. आता तुम्हाला तटबंदी, या तटबंदीला असे काही या खिडक्या बघायला मिळतात का. याला टेहळणी असं म्हणतात. म्हणजे हे पूर्वीचे वॉच टावर आहेत. आता आपण रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या बाल्य किल्ल्यामध्ये आहोत. बाल्य किल्ला म्हणजे काय, व्हीआयपी झोन. किल्ल्याच्या आतमध्ये अजून एक किल्ला, इथे राजे राहायचे, मंत्री होते, म्हणजे व्हीआयपी लोक इकडे राहायचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी हे सगळे टेहळणीभूत म्हणजे वॉच टावर. तर तुम्ही बघताय आपण आता मेन ठिकाणी आहोत, म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, म्हणजे त्याला बोलतात किंग कोर्ट. तिकडे आहोत आता आपण. इकडे जर तुम्ही बघाल ना, ऍक्च्युली विजिबिलिटी पूर्णच गेलेली आहे. हे ना हा तो मेन दरवाजा आहे. मेन जो किंग आहे ना भाई, त्याच्या आपण दरबारात येतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई शपथ, धोक्यामध्ये लिटरली तुम्ही बघताय काहीच दिसेन असं झालंय. बट येस, महाराज आहेत, महाराज दिसत आहेत आणि खूप भाई मला प्राऊड फील होतं यार माझ्यावर. आता मी खूप इमोशनल झालो ॲक्च्युली. इकडे बोलायला नाही पाहिजे, पण बरेच लोक मला माझ्या नाकावरून चिडवतात किंवा काय करतात, पण त्यांना रिॲलिटी माहिती नाही आहे. मी थॅलेसिमिया मेजर पेशंट आहे आणि मी सारखं बोलू इच्छितो कारण मला गर्व आहे त्या गोष्टीचा. समाजात नडतोय भाई मी. प्रत्येक महिन्याला ब्लड लावावं लागतं. स्वतःचं ब्लड शरीरात न बनल्यामुळे माझा फेस थोडा तसा आहे किंवा काय इफेक्ट पडलेला आहे. तर ते बऱ्याच लोकांना नाही माहिती आणि काय प्रत्येक वेळेला आपण सांगायला जात नाही, तेवढा टाइम पण नाही बॉस आपल्याकडे. त्याच्यामुळे जे बोलतात त्यांना बोलू दे. चला या आता आपण थोडी माहिती ऐकूया कारण हे मेन आहे. रायगडावर अतिशय महत्वाच्या ठिकाणी आपल्या राजांचा दिवाणीया म्हणजे दरबार या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित बघा. आणि या ठिकाणी आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा हा अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये हा पूर्वी या ठिकाणी पार पडला आणि आज सुद्धा दरवर्षी हा सण या ठिकाणी पार पडतो. समोर जे आपल्या छत्र बघायला मिळतं याला इतिहासामध्ये मेघडंबरी असं म्हणतात आणि याची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झैल सिंग यांच्या हस्ते 1985 मध्ये सर या ठिकाणी केली बघा. याच्या आतमध्ये जी राजांची मूर्ती बघायला मिळते ही मूर्ती 6 जून 2009 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वारसदार छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या हस्ते या मूर्ती स्थापना 6 जून 2009 मध्ये सर या ठिकाणी केली बघा. आणि सर याच ठिकाणी आपल्या राजांचं ओरिजिनल 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो वजनाचं रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन हे पूर्वी या ठिकाणी होतं. औरंगजेबचा सरदार इतिगत खान याचं टोपण आहे जुल्फिकार खान याने घनाचे घाव घालून फोडून वितळून घेऊन गेला. याची कॉपी आपल्याला बघता यावी म्हणून आत्ताच्या गव्हर्नमेंटने या मेघडंबरीची स्थापना या ठिकाणी केली बघा. आपण सगळ्यांनी आपल्या राजांच्या राज्याभिषेकाचं चित्र पाहिलं असेल, पोस्टर पाहिले की नाही, ते चित्र या ठिकाणचं बघा. आणि त्या चित्रात तुम्हाला एक इंग्रज अधिकारी राजांना टोपी काढून मुद्रा घालताना बघायला मिळतो. या व्यक्तीचं नाव आहे हेनरी ऑक्झेंटन, इंग्रजांचा वकील. त्यावेळेस आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला या ठिकाणी या दरबारामध्ये उपस्थित होता आणि त्याने आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला याचं वर्णन त्याच्या रोजनिशी डायरीमध्ये लिहून ठेवलं. तो काय म्हणतो की याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा हा अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये पार पडला. त्यावेळेस हा संपूर्ण दरबार हा पूर्णपणे बंदिस्त होता. सागवणी लाकडाचे खांब याच्यावरती कोकणातली मातीची कौलं, आतमध्ये रंगीबेरंगी पैठणी कापडं, मखमली पडदे आणि मशालीच्या उजेडामध्ये
त्या दिवशी या दरबारात 6,000 लोक आपल्या डोक्यामध्ये भगवे फेटे घालून राजांच्या राज्याभिषेकाला सर या ठिकाणी उपस्थित होती. त्या मशालीच्या उजेडात बसलेली 6,000 प्रजा, त्या दिवसाचं या ठिकाणी सौंदर्य कसं असेल याची कल्पना करा. आपले राजे त्या दिवशी पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, वस्त्र परिधान करून राजांची मिरवणूक ही जगदीश्वर महादेव दर्शन केली. आई भवानी मात्र साकडं गाठली आणि पुन्हा मिरवणूक हत्तीच्या अंबरीत बसून या गेट समोर आल्यानंतर सर या ठिकाणी राजांची आरती ओवाळणी करण्यात, राजांचं औक्षण करण्यात आलं. इथे बसलेल्या या 6,000 लोकांनी राजांना उठून मानाचा मुजरा केला. राज्य मुजरा स्वीकारत 32 मन सुवर्ण सोन्याच्या सिंहासनात येताच राजांचं अंतःकरण बुडालं, त्यांच्या हातपड काबूल आले. या आनंदाच्या समयी राजांचं अंतःकरण बुऱ्याचं कारण तरी काय, तर आठवतं की ज्या ज्या शूर मावळ्यांच्या जीवावर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, ते जीवाभावाचे मावळे, एकही सरदार, एकही मावळा या आनंदाच्या समयाला, या आनंदाच्या दिवशी आम्हाला भरल्या दरबारात पाहण्यास मिळत नाहीये, तर त्यांच्या विधवा पत्नी आणि लहान लेकर राजांना भरल्या दरबारात पाहण्यास मिळते. राजा आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो म्हणजे माझा तानाजी मालुसरे, आदिर कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं, असा मात्र माझा ताना. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी अशा असंख्य शिवरायांच्या आठवणी घेत राजे 32 मन सुवर्ण सोन्याच्या सिंहासनात विराजमान झाले. काशीवरून आलेल्या गभट्टांनी 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सुवर्ण सोन्याच्या मोहऱ्या होत आल्या. या दरबारामध्ये सनई नगारे चौघडे वाजू आले. 21 तोफांची सलामी झाली आणि या दरबारामध्ये एक ललकाय झाली की महाराज पूर्णव्रत पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर. अशा पद्धतीने आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय आनंद उत्साहामध्ये पूर्वी याच ठिकाणी पार पडला. समोर आपल्या इकडे एक धुक्यामध्ये एक उंच इमारत गेट बघायला मिळतो का समोरचा. हा गेट काहीसा मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो की नाही, याची कॉपी जाऊन मुंबईचा गेट ऑफ इंडिया बनवला आहे. याचं मूळ नाव आहे नगारखाना, म्हणजे हे बाल्य किल्ल्याचं मेन गेट आहे. याच्यावर दररोज सकाळी संध्याकाळी सनई नगारे चौघडे वाजायचे. एकदा का नगारे वाजले, या रायगड किल्ल्याचं खाली मेन गेट महाद्वार आहे हे बंद केलायचं. सकाळी नगारे वाजले की मगच किल्ल्याचं मेन गेट पूर्वी उघडलं जात होतं. बघा 350 वर्षापूर्वी या ठिकाणी काही लाईट साऊंड सिस्टम होती का, काही नव्हती. मग आपले राजे या 6,000 लोकांची कसं काय बोलायचे. म्हणून आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकरांनी या दरबाराची रचना अशा पद्धतीने केली की तुम्ही या दरबारच्या कुठल्याही कोपऱ्यातून कितीही हळू बोललात तरी सिंहासनापर्यंत स्पष्टपणे ऐकायला जातं किंवा राजे इथे बसून किती हळू बोलले तर या दरबाराच्या 4ही कोपऱ्यात अगदी स्पष्टपणे ऐकायला जातं. याला बांधकामशैली इको किंवा वास्तुशास्त्र असं म्हणतात. आज जर का आपण एखाद्या डोंगरावरती गेलो आणि ओरडलो, समोर तो डोंगर उभा असेल तर सहज आवाज रिफ्लेक्शन होते की नाही, तसं तुम्ही या दरबारात कुठेही काय बोलात तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला खडक बघायला मिळेल. त्या खडकामुळे आवाज रिफ्लेक्शन होतं असं काही तज्ञांचे मत आहेत. म्हणून तो खडक मुद्दाम दरबार ठेवला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे त्यावेळेचे इंजिनिअरिंग कसं असेल याची कल्पना करा. आता आपण सगळेजण होळीचा माळ म्हणजे होळीचा ग्राउंड बघायला सगळेजण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. तर आता आपण सगळेजण तुम्ही याच राजमार्गाने साधारण अर्धा किलोमीटर तुम्ही चालत पुढे गेलात तर तुम्ही जगदीश्वर मंदिराकडे पोचाल. तर तुम्ही सगळ्यांनी जाऊन हे मंदिर पाहिलं तर त्या मंदिराच्या वरचा भाग काहीसा मस्जिद सारखा बघायला मिळतो. हा प्रश्न पडतो की राजधानीच्या किल्ल्यावरती मस्जिद आकाराची इमारत कसं काय. याच्या मागे राजांचा गनिमी काय होता की जर का एखादा मुघल शत्रू सह्याद्रीच्या पर्वतरांगावरती आला आणि त्याने लांबून पाहिलं त्याला ते आपलं मस्जिद वाटावं, तो इथपर्यंत येऊ नये, आला तरी मंदिराची तोडफोड करू नये म्हणून या मंदिराच्या वरचा भाग तुम्हाला काहीसा मस्जिद सारखा बघायला मिळतो. मात्र याच्या आतमध्ये जगदीश्वर महादेवाची पिंड आणि हनुमानाची मूर्ती आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी रायगडावरती बघायला मिळते. आणि याच मंदिरा साक्षीने आपल्या राजांच्या देहाची लागणी 3 एप्रिल 1680 मध्ये मंदिराच्या समोर एक व्हाईट गोल छत्र आहे. याच ठिकाणी आता आपल्या राजांच्या समाधीला त्यावेळेस देहाची लागणी दिली गेली आणि त्याच ठिकाणी आता आपल्या राजांची समाधी स्थळ आहे. समाधी स्थळाची स्थापना छत्रपती संभाजी महाराजांनी केली. परंतु आपल्या देशावरील 150 वर्ष राज्य हे इंग्रजांचं होतं आणि या काळामध्ये रायगडावरती कुणी आलं नव्हतं. 1869 मध्ये या रायगडावरती येणारी पहिली व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले गडावरती आले. राजांच्या समाधी स्थळाचा शोध लावला. पुढे रायगड स्मारक मंडळाने 1926 मध्ये राजांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा या ठिकाणी करण्यात आला. समाधी स्थळ आणि जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची समाधीच्या मध्ये एक छोटा गेट आहे आणि त्या गेटच्या 2 नंबर पायरीवर एक नावाची पाटी आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर
महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर आपल्या राजांनी प्रत्येक सरदाराला त्याच्या कर्तबगारीप्रमाणे बक्षीस द्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस हिरोईनची वेळ आली तर राजाने विचारलं, हिरोजी तुम्हाला काय हवे ते बक्षीस मागा, 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं घोडं काय हवे ते मागू शकता, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. परंतु हिरोजी म्हणाले, राजे मला बाकी काही नको, मी जो एक दगड ठेवलाय तो दगड या मंदिराच्या पायरीमध्ये लावायची परमिशन द्या. राजे म्हटले, तुमच्या नावाची पाटी लावायची आहे तर या रायगडाचं खाली मेन गेट महाद्वार आहे, तुम्ही याच्यावरती लावा. किंवा गडावर सगळ्यात उंच इमारत दर्शनी भाग म्हणजे बाल्य किल्ल्याचं मेन गेट नगारखाना तुम्ही याच्यावर लावू शकता, मग तुम्ही या मंदिराच्या पायरीत लावायचं का म्हणताय. हिरोजी म्हणाले, राय तुम्ही ज्या ज्या वेळेस त्या रायगडावरती असाल आणि जगदीश्वर महादेवाला दर्शनाला याल त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी मला माझ्या नावाची पाडी लावू द्यात, म्हणजे तुमच्या पायाची धूळ ही सदैव माझ्या मस्तकी लागत राहील, माझं जीवन सार्थकी लागेल. राजाने हिरोजीने मिठी मारली, म्हटले वा हिरोजी तुमच्या सारखी माणसं या स्वराज्याला लाभली म्हणून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो. जनता का राजा होता आणि राजा सारखी माणसं होती म्हणून हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. या ठिकाणी माझी महत्वाची माहिती संपलेली आहे. तत्पूर्वी मी आपल्याला काही शेर ऐकतो की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रा नव्हे त्या देशाला जिजाऊंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भाई आता आपण पिठलं भाकरी खाणार आहे. आपण आलो एका फॅमिलीमध्ये. अशी किती घर आहेत ताई इकडे? 25. वरती इकडे 25 घर आहेत जे पिठलं भाकरी देतात वगैरे. ओके, सो अशी वरती 25 एक घरं आहेत जे पिठलं भाकरी प्रोव्हाइड करतात. 100 रुपये प्लेट आहे आणि ते पण आपण अशा ठिकाणी बसून खातोय, लिटरली स्वर्गामध्ये बसून खातोय बाई. सो 100 रुपयामध्ये तुम्हाला एक पत्रावळीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी येतील, ज्याच्यामध्ये चण्याचं पिठलं आहे, चटणी आहे, लोणचं आहे, कांदा आहे आणि भाकरी आहे. अजून काय पाहिजे? मस्त गरमागरम वाफा सुटल्या एकदम. जसं पिठलं बनवतात तसंच एकदम साध्या पद्धतीने टेस्ट खूपच छान लागते. एक थोडं लोणचं इथे दाताने चावल्या जातील एवढ्या पोळी कांद्याच्या. हा घास पूर्ण एकदम भरीव. रायगडावर 2-2.5 हजार फूट हे उंच रायगड आहे. तशा ठिकाणी तुम्हाला एवढी जेवणाची घरगुती सोय मिळते. अजून याच्यात मी तारीफ काय करू. त्या ताई बघा कंटिन्यू मेहनत घेत आहेत. तुम्ही नक्कीच या. मी नंबर देईन, नंबर मी जेवणाचा पण देईन आणि नंबर मी गाईडचा पण देईन. आपले जे शिवभक्त आहेत ना त्यांनी हे पूर्ण परत नवीन बांधकाम केलेलं आहे बघा. जेवढं जमलं तेवढा रायगड फिरलो आणि रायगड बद्दलची माहिती पण खूपच सुंदर होती. त्याच्यानंतर पिठलं भाकरी खाऊन मस्तपैकी टकमक टोकाच्या समोर येऊन निवांत बसलेलो आहे. तर ज्या ठिकाणी मी बसलोय तिथून अख्खाच्या अख्खा बुरुज मला दिसत होता किल्ल्याचा. आणि आता मला असं वाटतंय की भाई ज्या गोष्टीचा अट्टास मी केला होता ती गोष्ट माझ्या समोर आहे. काय नजारा दिसतोय यार. ही गोष्ट मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी गेले कित्येक वर्ष अट्टास करत होतो रायगड किल्ल्यावरती येण्याचा. पण हाच ब्लॉग मी जेव्हा घरी जाऊन बघेन टीव्हीवर एडिट झाल्याच्या नंतर काय वेगळं समाधान असेल.
आपला रायगड किल्ला संपन्न झाला. म्हणजे किती आपल्या महाराजांनी आणि महाराजांच्या मावळ्यांनी कष्ट घेतलेले आहेत. 2500 फूट वरती आहे. म्हणजे एवढा आम्ही जस्ट आता चालत आलेलो आहे. आम्ही नाजे खुदवर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास केले तुम भी जाओ हम भी जाते. जय महाराष्ट्र, जय शिवराय.